नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण स्पेशल कोळसा शेगडीवरती बनणारी वाम फिश फ्राय पाहणार आहोत। त्यासाठी मी बाजारातून अर्धा किलो वाम मासा आणलेला आहे, कटिंग करून आणि असा साफ करून। तर आपण याला सर्वात आधी व्यवस्थित धुवून घेणार आहोत। अशा प्रकारे 2 वेळा आपण हा वाम मासा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। आता आपण याच्या मॅरिनेशनची तयारी करूया। लसूण सोलून घेतलेला आहे। आता आपण आलं लसणाची पेस्ट तयार करून घेऊया। एक छोटा आल्याचा तुकडा आणि लसूण जो आपण सोलून घेतलाय तो, याला आपण बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण आलं आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे। आता आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा हळद, आलं लसणाची पेस्ट आणि याच्यात आपण अर्धा लिंबू पिळून टाकणार आहोत। लिंबामुळे फ्राय केल्यावरती टेस्ट खूप छान येते। तसेच आपण हे जे मटेरियल टाकलेलं आहे याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी, त्या लिंबाच्या रसामुळे फिशच्या जे पीस आहेत त्याला व्यवस्थित चिटकतं। तर आता आपण अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घेऊया। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करूया। अशा प्रकारे आपण फिशच्या सर्व पीसेसला हे मॅरिनेशनचं मटेरियल लावून घेतलेलं आहे। आता आपण हे कमीत कमी 1 तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवणार आहोत। साधारणतः 2 तास झालेले आहेत आणि आपले फिशचे पीसेस छान असे मॅरिनेट झालेले आहेत। तर आता आपण ही फिश कोळसा शेगडीवरती फ्राय करणार आहोत। तर त्यासाठी सर्वात आधी आपण कोळसा पेटवून घेऊया। अशा प्रकारे आपण आपली कोळसा शेगडी पेटवून घेतलेली आहे। कोळसा शेगडी पेटवण्याची परफेक्ट पद्धत काय आहे ती मी याच्यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो यूट्यूबवर आहे। तर तुम्हाला जर हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन। तर आता आपला कोळसा छान असा गरम झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हा एक माझ्याकडे सरपणाचा तुकडा आहे, हा सरपणाचा तुकडा आपण त्याच्यावरती टाकूया, म्हणजे याच्यावरती आपलं पूर्ण फिश फ्राय होऊन जाईल। याला आधी चांगलं असं पेटून द्यायचं। सरपणाचा तुकडा आपला छान असा पेटलेला आहे। आता आपण याच्यावरती आपला फ्राईंग पॅन ठेवणार आहोत। फ्राईंग पॅन आपला छान असा गरम झालेला आहे। आता आपण याच्यावरती तेल ओतून घेऊया फिश फ्राय करण्यासाठी। व्यवस्थित हे तेल सगळीकडे पांगून घ्यायचं। तर चला आता आपण फिश फ्राय करून घेऊया। फिशच्या पीसेसच्या खाली आपण परत थोडं थोडं तेल सोडून घेणार आहोत, म्हणजे ते खाली लागणार नाही। अशा प्रकारे साधारणतः 2 मिनिटांनी आपण हे सगळे पीसेस पलटी मारून घेणार आहोत, म्हणजे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजतील। दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 मिनिटं झालेले आहेत। तर आता आपण काट्याच्या चमच्याने बघूया की हे पीसेस शिजले आहेत की नाही। अगदी सहजरित्या काटाचा चमचा या पीसेसमध्ये जात आहे, याचा अर्थ हे पीस शिजलेले आहेत।
आता आपण हे सर्व पीस एका ताटामध्ये काढून घेऊया. पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे. अशाच प्रकारे आपण सर्व पीसेस फ्राय करून घेणार आहोत. आपले सर्व वामचे फिशचे पीसेस फ्राय करून झालेले आहेत. आता आपण पाहूयात ते व्यवस्थित शिजलेत का नाही, ते फ्राय झालेत का नाही ते. पाहू शकता अगदी सहजपणे त्याचा मांस निघून येत आहे. याचा अर्थ आपली फिश एकदम व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे. आपली वाम फिश फ्राय कोळसा शेगडीवरती बनवलेली छान अशापैकी सर्व करून घेतलेली आहे. तर वाम माशाचं वैशिष्ट्य हेच असतं की त्याच्यामध्ये काटे कमी असतात आणि घरात जर का लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना पण रिस्क नाही राहत खायची. कधी कधी त्यांच्या गळ्यामध्ये छोटासा काटा अडकतो आणि पुढे प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर अशा केसमध्ये जर तुमच्या घरात पण छोटी मुलं असतील तर तुम्ही नक्की हे वाम फिश फ्राय घरी आणून जर शक्य असलं तर कोळसा शेगडीवरती बनवून बघा. अतिशय छान असा फ्लेवर येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते या माशाची. तर तुम्ही पण ही वाम फिश फ्राय तुमच्या घरी बनवा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.